पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। कापूस पिकावर लाल रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांना चिंता। कापूस उत्पादनावर लाल रोगाचा प्रादुर्भाव होण्याचं शेतकऱ्यांसाठी मोठं संकट बनलंय। या रोगामुळे कापूस पिकावर परिणाम झाला असून त्यांचं उत्पन्न घटत आहे। त्याचबरोबर कापूस वेचणीसाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या कमी पडल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे। यामुळे कापसाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होऊन त्याला कमी भाव मिळत असल्याचं सांगितलं जात आहे। लाल रोगाचा प्रभाव आणि शेतकऱ्यांवरील परिणाम। कापूस पिकावर लाल रोग पसरल्यामुळे पिकाची गुणवत्ता कमी झाली आहे। शेतकरी वेगवेगळ्या उपाययोजना करूनही या रोगाचा सामना करत आहेत, परंतु त्यांचा प्रभाव पूर्णपणे कमी होत नाहीये। यामुळे कापूस पिकावर थोडेच उत्पादन मिळते, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतोय। कापूस वेचणीसाठी मजुरांची समस्या। कापूस वेचणीसाठी मजुरांची लागणारी संख्या कमी पडली आहे, कारण अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात मजूर मिळत नाहीयेत। कामकाजी लोकांचा हाल होत असल्याने कापसाच्या वेचणीसाठी खर्च वाढलाय आणि कामाची गती कमी झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक वेळ आणि श्रम खर्च करावे लागतंय। कापसाला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कापूस पिकावर लाल रोगाचा आणि वेचणीसाठी मजुरांचा तुटवडा असतानाही कापसाला कमी भाव मिळत आहे। बाजारात कापसाच्या किमती कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी हताश झाले असून त्यांची चिंता वाढली आहे। शेतकऱ्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी अधिक उपाययोजना, सरकारकडून मदतीची अपेक्षा केली आहे। तसेच कापूस पिकावर होणाऱ्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाने उपाययोजना सुचवली जात आहे। प्रतिनिधी पंकज पाटील। नमस्कार। आज शेतकरी चहूबाजूंनी वेगलेला आहे। आसमानी संकट असो, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव असो, कापसावरील पिकाचा, मजुरांची समस्या असो आणि त्यातल्या त्यात हमीभाव। आज शेतकऱ्याला आपण पाहतो की आसमानी संकट तर आलंच, त्याचबरोबर कापूस वेचणीच्या तोंडावरती लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आज जाणवतोय। तो जाणवत असतानाच पाऊस संततधार असल्यामुळे आज मजुरांची समस्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला उद्भवत आहे। त्यातल्या त्यात जो काही कापूस येतोय घरात, तो ओला येतोय, त्यात कमी प्रतीचा येतोय, म्हणून शेतकऱ्यांना जो आलेला कापूस आहे त्याला सुद्धा योग्य भाव मिळत नाही। म्हणून शेतकऱ्याला हमी भाव ही मागणी जी वारंवार चालते शेतकऱ्यांची, त्याच्यापासून सुद्धा शेतकरी वंचित आहे। म्हणून शेतकऱ्याला हमी भाव सुद्धा पाहिजे आणि त्यातल्या त्यात सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दखल घेतली पाहिजे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन